तर गिरणा धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ही रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नांदगाव भागात असलेल्या गिरणा धरणावर तिरंग्याची आकर्षक आणि सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। सध्या धरण 99.10% भरल्यामुळे त्याचे 4 दरवाजे 3 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। त्यातून गिरणा नदीत 4852 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आहे। या धरणातून मालेगाव नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणी पुरवठा केला जातो। यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाची मुख्य इमारत तिरंगी रंगाने उजळून निघाली आहे। तिरंगी रंगाची इमारतीला सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। तर कोल्हापुरात हिंदू एकता तर्फे मशाल रॅली काढण्यात आली। स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले। नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यातून देण्यात आलाय। जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, गजानन तोडकर, सुधाकर वडगावकर यांच्या हस्ते मशाल पूजन करण्यात आलं। हिंदुस्तान हमारा है, भवानी जय शिवाजी। हिंदुस्तान हमारा है, प्राणों से भी प्यारा है। हिंदुस्तान जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, महाराज की। गेल्या 70 ते 80 वर्षात धुळ्याला पुरेसा निधी मिळाला नव्हता। मात्र आता धुळ्याची प्रगती करण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी असं वक्तव्य केलंय। 70-80 वर्षामध्ये पाहिजे तसं निधी, पाहिजे तसं महत्व, पाहिजे तसं लक्ष या धुळे जिल्ह्याला दिलं गेलं नाही। तर धुळ्याच्या जनतेमध्ये हा प्रश्न कायम असतो, आम्हाला का मागे ठेवलं किंवा आम्ही का मागे राहून गेलो। परंतु मला त्यांना आत्मविश्वासाने कळवायचंय की जे झालं त्याच्यावर आता हे न करता हे जे नवीन सरकार आहे, देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि पवारताई यांचं जे सरकार आहे हे सामान्य लोकांचं, या यादीमध्ये धुळे जिल्हा हे अग्रक्रमाने राहील असा विश्वास जनतेचा आहे। आणि धुळे जिल्हा म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये घेतलंय। मला विश्वास आहे की मागची सगळा अनुशेष हा धुळे जिल्ह्याचा निघून धुळे जिल्हा उन्नती आणि प्रगतीकडे जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।